कसं करणार सी वाय करणार 100 म्हणजे बाय. ओके इथे प्राइस किती यायची 24 प्राइस किती इथं 100 रुपये प्राइस आहे. बरोबर इथं ह्या पॉइंट ब्रेक झाल्यानंतर इथं एंट्री जी मिळाली त्याचा प्रीमियम आहे 24,850 चा 100 रुपये. नाही समजलं विचारा बरं. हा ही कॅन्डल क्लोज झाली इथं आपण एंट्री घेतली काही लोकांनी. समजा प्रियंका मॅडमचं उदाहरण धरू. प्रियंका मॅडमने ती एंट्री घेतली 100 रुपये प्राइस मिळाली. ठीक मार्केट वरती गेलं आणि ही प्राइस झाली 120 रुपये झाली. 120 होईल की नाही वर गेल्यावर. हा 120. राहुल सर थांबलेले. राहुल सर आहेत ना आहेत का राहुल सर. नाही आहे सर बघतोय. लक्ष द्यायचं तुम्ही दोघांना तुमच्यावर उत्तर द्यायचं तुम्ही दोघांनी. हे याला समजेल ते 120 प्राइस झाली. राहुल सरने एंट्री घेतलेली नाहीये. प्रियंका मॅडमने एंट्री घेतली तर 10. शांत बसा रे मला बोलायचंय. नाव लिहिले बरं का फक्त रावण काही होती. ते त्यांनी एंट्री घेतली 100 रुपये. राहुल सर थांबलेले आहेत. त्यांना काय माहिती मार्केट खाली येणार आहे. मार्केट 120 वरून पुन्हा आता ही जी लाईन आहे ही 100 ची लाईन त्याच्या खाली आलं मार्केट. बरोबर निफ्टी पण खाली आली असेल ना. आता निफ्टी काय झाली. निफ्टी ज्यावेळेस आम्ही इथं एंट्री घेतली ना त्यावेळेस निफ्टी प्राइस होती 24,000. प्राइस किती होती 60 असताना त्यांना हा प्रीमियम 100 रुपयाला मिळालाय. 24,850 चा कॉल. हा बरोबर. आता निफ्टी खाली आली म्हणजे मेन इंडेक्स खाली आला. 860 खाली नाही तर इथं आला 850. इथं आलं 24,800. काय झालं 24,800. 100 रुपयाची प्राइस इथं आली किती झाली असं सांगा बरं मला. ₹50 850 पॉईंटचा फरक आहे. 100 पॉईंट या झालं नाही 100चा पकडलं नाही आपण 50 सर 50 रुपये तिथे प्रीमियम आलं तसं. 100चा प्रीमियम किती झाला 50 रुपये झाला समजा 60 रुपये 60 रुपये नको नाराज व्हायला तुम्ही. हा 100चा प्रीमियम किती होईल राहुल सर तुमचा म्हणजे प्रियंका मॅडम 60 रुपये होईल प्रियंका मॅडम तुमचं. कारण निफ्टी 50 म्हणजे जवळपास किती पॉईंट खाली आली 68 पॉईंट खाली आली. बरोबर 100चा प्रीमियम 60 रुपये होईल. आता थोड्या वेळाने काय झाले कॅन्डल आली बुलिश कॅन्डल आली आणि ती पुन्हा ह्याच पॉईंटला आली. पण त्या जिथे प्रियंका मॅडमने एंट्री घेतली होती त्या पॉईंटला मार्केट आलं. त्यावेळेस मला निफ्टीची प्राइस सांगायची होती. निफ्टीची प्राइस किती आहे ते मला सांगा. प्रीमियमची सांगू नका. पाहिजे तर 24,868. समजले तुम्ही निफ्टीची या ठिकाणी मार्केटाला प्राइस तीच झाली तेवढीच. प्रीमियमची प्राइस सांगा किती असला आता मला 100. इथं 100 80 रुपये वगैरे होईल. 80 रुपये वगैरे राहील. 80 रुपये 100 प्राइस होणार नाही होतही नाही. 100 रुपये प्राइस होत नाही. किती वर जाऊ द्या आपण 868 घेतलं 100 रुपये होते. आता मार्केट 868 गेलं तर आपले 100 होते ना थोडं वर गेलं का प्रॉफिट बुक आपला बोर्ड काही समज असतो. ऑप्शन मध्ये 20 रुपये त्यांनी खाल्ले एवढ्या जागा.
मग आता राहुल सर थांबून राहुल सरांनी एंट्री घेतली. किती एंट्री घेतली राहुल सरांनी? जो प्रियंका मॅडमला 100 रुपयाला प्रीमियम मिळाला तो राहुल सरला किती रुपयाला मिळाला? 80 रुपयाला. मार्केट दोघांसाठी सारखंच गेलं, पुन्हा वरती गेलं मार्केट. पुन्हा मार्केट वरती गेलं दोघांसाठी आणि कुठे गेलं मार्केट? आता प्रियंका मॅडमला किती रुपये मिळतील? 20 रुपये. 100 रुपये होतील तिथं. 120 रुपये मिळतील सर. ठीक, 120 पकडा. बरोबर, ठीक, 120 पकडा, काय अडचण नाही. बरोबर, 21 असणार आहे असं गृहीत धरू आपण. तिथं होणार नाही एवढं, 100 आसपास, आहे की नाही? त्यावेळेस राहुल सरांचा 20 पॉईंट प्रॉफिट होईल, त्यावेळेस तुम्ही 100 वर येणार कुठतरी. यांना ठेवा बरं, म्हणजे यांना 20 पॉईंट मिळाले तर तुम्ही 100 वर येताल. पण असं आपण गृहीत धरू, हा प्रीमियम 120 झाला किंवा ज्यावेळेस तुमचा 20 रुपये नफा असेल, कोणाचा? प्रियंका मॅडमचा ज्यावेळेस 20 रुपये नफा असणार आहे त्यावेळेस राहुल सरांचा 27 रुपये असणार. हो. असंच घडतं. असं जर नाही झालं सोडून देईल मी शिकवून असतो ऑप्शन नाही. असं जर एक घडतं म्हणजे घडतं. नाही तर मी चार करून आपण थोडं शांत बसा, लय महत्वाचं चालू आहे. होते का नाही? होते कृष्ण असतं नाही होत. बरोबर आहे सर. रनिंग मार्केटमध्ये आपण जेव्हा बघतो, एक समजा अर्धा तास आपला ट्रेड अडकला, समजा जर 24,868 वरून आपलं बाईंग होतं, ज्या वेळेस परत ती प्राइस जेव्हा 24,868 वर येते ते अर्ध्या तासानंतर फिरून, तर त्यावेळेस आपण 100चा घेतलेला आपला तो 50 राहते किंवा 60 राहते तो वाला ट्रेड. अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळं Yes. आता राहुल सर थांबलेले आहेत. आता मी मुद्द्यावर येऊ. राहुल सर थांबलेले आहेत, तर मी ट्रेड घेतला नाही. प्रियंका मॅडम मी ट्रेड घेतला 100 रुपयाचा आणि 60ला आला. काय करणार प्रियंका मॅडम तुम्ही 60ला आल्यावर? आता 40 पॉईंटचा लॉस आहे, 3,500 लॉस. काय करणार सर मला तिथे SL घ्यावा लागेल सर, कारण माझा SL असेल ना. लॉस बुक करणार पाहिजे नाही? हो. ॲव्हरेज करणार आहे की नाही? ॲव्हरेज करणार किंवा लॉस बुक करणार. बरं, लॉस बुक नाही केला, त्यांना वाटलं मार्केट अजून जाईल वर. वाटलं मार्केट वर जाईल, पण काय झालं, मार्केट वर गेलं का आता आणखी खाली आलं. आता काय होईल? लॉस अजून वाढेल सर. बरोबर, त्याने स्टॉप लावला आणि स्टॉपला हिट होईल, घेतला. नसेल लावला तर जास्त लॉस होईल. राहुल सरांचं काय बिघडे मला सांगा बरं, त्यांचं काही गेलं काय? त्यांचा तोटा झाला का? तोटा झाला त्यांचा काही? अजिबात नाही, अजिबात नाही. तो व्यक्ती काय केले, थांबले त्यांनी. त्यांना माहिती मार्केट खाली येणार, रिटेस्ट होणार आणि नंतर पण हे आयच्यावर येईल आपण एंट्री घेऊ, हे त्याच्यापासून फिक्स आहे. मार्केट खाली येणार, रिटेस्ट करणार, नंतर ह्या पॉईंटच्या वर गेल्यानंतरच आपण एंट्री घ्यायची. त्यांनी फिक्स करून ठेवलेलं मध्ये, तोपर्यंत मी एंट्री घेणार नाही. भले मार्केट वर जाऊ नाही जाऊ, परंतु मी हे असं घडल्याशिवाय एंट्री घेणार नाही. फिक्स करून ठेवायचं डोक्यामध्ये पहिली गोष्ट. ठीक आहे, पण इथं त्यांचा लॉस झाला. वाटले नाही लॉस पासून वाचण्यासाठी यांनी एकच केलं, फक्त वाढ घेतली. प्रॉपर संधीची वाढ घेतली आणि संधी त्यांना इथं मिळाली आणि प्रियंका मॅडमपेक्षा जास्त पैसे मिळाले त्यांना. याला पण सर, याला आपण असं म्हणू शकतो का की मार्केट जसं स्टार्ट झालं, समजा कंटिन्यू 2-3 कॅन्डल आपल्या ग्रीन बनत आहे, एक कॅन्डल रेड बनली, त्याच्यानंतर त्याचा जो स्विंग हाय ब्रेक करायसाठी जी ग्रीन कॅन्डल बनणार पहिली सुरुवातीची, त्यावेळेस आपण एंट्री करणार. प्रमाणच करा तुम्ही, त्याबद्दल वाद नाही. ऑप्शन मध्ये ज्याला ट्रेडिंग करायचंय ना, त्याला ऑप्शन मध्ये प्राइस एकदा तिथं गेली रिटेस्ट साठी येणार. पहिल्या वेळेस एंट्री करायची नाही. ज्यावेळेस सेकंड टाइम प्राइस होईल ना, त्यावेळेस एंट्री करायची, म्हणजे तुम्हाला कमी प्रीमियम मिळणार आणि नफा जास्त होणार. तुम्हाला प्रीमियम पण करते. आपलं काय सगळं आपण एडिट करू. आपण काय करत असतो,
हे बघत राहतो 24 आलं आपलं प्रीमियम काय नाही झालं 100 तो लोकांनी द्यावं पाऊन देतो होणार तर पाऊन देतो लोक लेट उठले त्याचं टाइम टेक होणारच नाही ना एंट्री उशिरा येणार टाइम टेक वाचणार ना 2 कॅन्डल पासून ते दुसरी गोष्ट खाली आलं तर काय एंट्री वाचले तेव्हा लॉस पासून पण ज्यांनी ती एंट्री घेतली त्याचं तर लॉस ठरलाच आहे ना फिक्स त्याच्यामुळे ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करताना एखादी बाय चान्स असं होईल की ते मार्केट वर जाईल ते सोडून द्या परंतु एक 90% मार्केट असं होतं नंतर चोरत असतं 20% 10% सोडून येते ते मार्केट वन एक मुवमेंट असा पॅटर्न मारला वर गेलं मार्केट डायरेक्ट वरच गेलं ठीक आहे नाही भेटला ट्रेड आपल्याला दुसऱ्या ट्रेडची वाट बघू आपण परंतु ज्याला ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करायचंय त्यांनी हे गोष्ट बघायची म्हणजे बघायचं मार्केटला त्या पॅटर्न कुठलाही पॅटर्न असो त्याला टेस्ट होऊ द्यायचं आणि मार्केट रिटेस्ट म्हणजे एक ह्या 50% ह्या कॅन्डल पर्यंत येतं भले एक कॅन्डल येईल डायरेक्ट खाली 50% इथपर्यंत जाईल तर ह्या कॅन्डलची जाईल 50% 3 गोष्टी करणार म्हणजे करणार काय हा 1-2 कॅन्डल मध्ये इथपर्यंत येईल ते वीक पडले पण कारण की ह्या कॅन्डलच्या हाय पर्यंत टच करेल इथून वर जाईल कारण की याची 50 सर आज सेम असं एक घडलंय त्याचा स्क्रीनशॉट टाकू का सर ग्रुपला सेम असं एक उदाहरण घडलंय सर मी आता तुम्ही बोलता बोलता बघत होते चार्टवरती तर त्याचं एक्झाम्पल टाकू का सर आता ग्रुपला किती वाजताची 1:05 कॅन्डल आहे सर 1:05 कॅन्डल आहे आणि दुसरी कॅन्डल आहे ग्रीन 1:15 आहे सर 1:10 आणि 1:15 सॉरी 1:15 1:05 कॅन्डल आहे 1:10 आणि 1:15 सर 1:10 1:15 हां म्हणजे आता तुम्ही जे उदाहरण घेतलं ते सेम जरा आहे सांगतो कुठं आता बघा इथं समजा एवढे मोठे मुवमेंट करतो पॅटर्न कालचं दाखव चांगला पॅटर्न आता बघा इथं हा बुलिश पॅटर्न बनला का पॅटर्न हा पॅटर्न बनला बुलिश बरोबर आपली एंट्री कुठे नियमाने इथे बरं का आता इथे एंट्री आहे आपल्या हा आपण एखादा इथे एंट्री घेतली थोडा प्रॉफिट इथपर्यंत बुक केला नाही इथं प्रियांका मॅडम आहे इथून काय केलं इथपर्यंत प्रॉफिट बुक केलेला नाही आत्ताच उदाहरणाप्रमाणे का सेम मार्केट काय झालं इथपर्यंत आणणार लॉस मध्ये द्या कालच तुम्हाला सांगितलं होणार तुम्ही लॉस मध्ये इथपर्यंत नाही तुम्ही तर लॉस बुक करा बरोबर हो म्हणजे राहुल सर थांबले त्यांनी काय केलं एंट्री इथं घेतली त्यांनी एंट्री इथं घेतली कंडिशन तिची एंट्रीची काय ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्याशिवाय आता ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक करावा लागेल ना आपलं बरोबर ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक आहे की नाही तिचा हाय ब्रेक इथं झाला आपण इथे एंट्री घेतली राहुल सरांना एंट्री आता इथं मिळाली बरोबर इथे मिळाली एंट्री पहिल्यांदा एंट्री एक तर वर्ष जास्त प्रीमियमला मिळाली आता प्रीमियम डिक्की होऊन एकदम 6 पॉईंटला त्यांना एंट्री मिळाली इथं जर 150चा प्रीमियम असेल तर तो तर याला 60-70 रुपयाला मिळाला असेल इथं प्रीमियम आणि एवढं मार्केट खाली आलंय म्हटल्यानंतर आणि इथं एंट्री घेतल्यानंतर मार्केट थोडंसं झाल्यानंतर मार्केट वर गेलं इथपर्यंत जरी मार्केट गेलं ना प्रियांका मॅडम हाय त्या कंडिशनला घेतली ना ज्याने 150 रुपयाला प्रीमियम घेतलाय ना मार्केट एवढं वर गेलं तरी यांचे 150 रुपये होत नाही होत यांचे पैसे वाढले यांचे पैसे नाही वाढले ऑप्शन इथं खासियत आहे का म्हणून थांबायचं आणि थांबल्यानंतर एंट्री घ्यायची त्याच पॉईंटला यायची आपली एंट्री चेंज करायची नाही रूल चेंज करायचा नाही रूल तो रूल कशाचा हायब्रेक झाल्याशिवाय याचा हायब्रेक झाल्याशिवाय यायचं नाही तुम्हाला मी सांगितलं ही कॅन्डल इथपर्यंत येते म्हणजे येते 50% पर्यंत येते ह्या कॅन्डलचं लोपर झालं दिसतंय का मार्केट याच्या लोपर आलं ना
कारण ती इथपर्यंत कधी गेली मार्केट. हे बघ ही कॅन्डल सुद्धा काय झाली, एक रेट मार आलं की तर पुन्हा 50% आली किती कॅन्डल. 90% घडतंय मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करताना बघायचं या गोष्टी. हे घडणार म्हणजे घडणारच. आता याच्यामध्ये दुसरं उदाहरण सांगतो. दुसरी कॅन्डल असं मार्केट ओपन झालं दुसरे नाही, या कॅन्डलचा हाय मार्केट आपण या पॅटर्नचा मार्केट ओपन झालं पहिली कॅन्डल आहे दुसरी कॅन्डल हेच काय करायचं आपल्याला. हा पॅटर्न महत्वाचा आहे आपल्याला. पॅटर्नचा हाय ब्रेक केल्याशिवाय आपण एंट्री घेत नाही ना. एकाने जर एंट्री घेतली, एक व्यक्ती थांबला, कुणी ती एंट्री घेतली, तोच कन्सेप्ट दोघांचा बी एंट्री हाय ब्रेक झाल्यावरच आहे. यांना वर मिळाली एंट्री, याला एंट्री खाली मिळाली. खाली मिळेपर्यंत प्रीमियम जर 150ला बाय केलं त्यांना 60-70 मिळाला असेल प्रीमियम. कारण एवढा टाइम देखील झाला त्याच्यामध्ये एवढा मोठा. ठीक आहे. हा एक. दुसरी गोष्ट कसं बरं आता कोणता पॅटर्न म्हणला, बुलिश कॅन्डल. बघा एंट्री कुठे आहे तुमची, इथे एंट्री घेतली, लगेच एंट्री घेतली आहे की नाही. तुम्ही लगेच एंट्री घेतली. मार्केट थोडस वर गेलं वरती, पुन्हा काय झालं, खाली आलं. काही कॅन्डल आलं 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 50% पुन्हा इथपर्यंत 50% आलं म्हणजे तुम्ही घेतलेला प्रीमियमचा निमित्त प्रीमियम गेला तरच ना. मी 50ची वस्तू घेतली 25 रुपयावर आली, मी एक्झिट होणार. जो व्यक्ती हा हाय ब्रेक करेपर्यंत थांबला इथपर्यंत, इथून मार्केट पुन्हा वर गेलं. आलं नंतर मार्केट खाली जास्त आलं थोडंफार येते, परंतु जास्त आलं घ्या प्रमाणात आलं की एवढं घाबरण्याचं नाही. इथं पण तेच घडलं. ह्या पॅटर्नला हेच घडलं, ह्या पॅटर्नला हेच घडलं. ठीक आहे. आता मॉर्निंग स्टार विमानला तिसरा पॅटर्न सांगतो तुम्हाला. कसं ऑब्झर्वेशन करायचं मार्केटचं, तुम्ही इथे एंट्री घेणार बरोबर. तिसरा पॅटर्न सांगतो, मॉर्निंग स्टारला इथे एंट्री घेणार, याचा खालचा तुम्ही स्टॉप लॉस लावणार बरोबर ना. जे व्यक्ती थांबलेत आले पण इथपर्यंत मार्केट 50% का नाही आलं, आलं काय कॅन्डलचे 50% नाही आलं. पुन्हा वर केलं ना म्हणजे हायब्रेड झाला का नाही या कॅन्डलला, तिथे घ्या एंट्री. मग काय अडचण तुम्हाला. 20 मिनिटाचा टाइम डिके वाचला तुमचा. 20 मिनिटं म्हणजे कमी टाइम डिके होत नाही. 20 मिनिटं थांबत नाही मार्केटमध्ये माणूस. तो जसं 3:30 वाजेपर्यंत थांबला 4,000 गेले 3:30 वाजेपर्यंत. एक तसंच कारण आहे का तिचे टाइम डिकेचं धोरण आहे ना. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं कालच, मी पॅटर्न मला आठवण करून द्या. हे शिकवलं माझ्या डोक्यात 8 होतं तेवढं शिकवायचं. टाइम डिकेवरचा जास्त फोकस पॅटर्ननुसार घ्यायचं तुम्हाला ती आणि याच्यानुसार. आता तुम्हाला सांगितलं याच्यावर घेतला आपण एका दिवसात सगळे, दुसरा याच्यावर घेतला आपण, तुम्ही मॉर्निंग स्टारवर घेतला. अरे मार्केट खाली येतेच मला सांगा फक्त. येस असं तरच येस म्हणा, नाही तर मला काय प्रॉब्लेम नाही. अजून टेबल लिहायचं. 50% आलं की नाही खाली टेस्टला 7 आलं. कालच नंतर इथं ज्याची एंट्री, Reading. इथे एंट्री घ्या ना त्या पॉईंटला, काय अडचण आहे. इथं ज्याला प्रीमियम 50 रुपये मिळाला असेल, याला 40 मिळाला असेल तर प्रीमियम 35-40 रुपये कुठेतरी मिळाला असेल प्रीमियम. तोपर्यंत 5-5 मिनिटाचे 4 कॅन्डल माहिती प्रीमियम तर झाला का नाही त्या व्यक्तीचा, ज्याने ते एंट्री घेतली त्याचा. इथं फ्रेश एंट्री मिळेल एकाच कॅनमध्ये पैसे मिळत नाही, दुसरी पण वर येते झटके. त्याच्यामुळं पेशन्स ठेवायचे, थांबायचं. योग्य एंट्रीची वेळ म्हणजे मला सांगायचं थोडक्यात, सुरुवातीला एंट्री न घेता ऑप्शन ट्रेडिंग करत असताना सेकंड टाइम एंट्री घ्यायची. तोपर्यंत प्रीमियम कमी झाला असतो, त्याचा डिकेचा फायदा आपल्याला मिळतो. लई भारी सर, लई भारी. कधी हे बघितलंच नाही. एक नंबर. पूर्ण बाईंचं नाही सगळं कुठं करा, हे करा, कॉल करा, काही करा तुम्ही. आता इथे बघा, बायच्या 600 मुवमेंट सोडून द्या. तुम्हाला मी सांगितलं हे क्वचित येत असते. आज 3 झाले इथं. चला 4थी गोष्ट, आता इथं पण तसं झालेलं आहे बरं का. त्याचा लो ब्रेक केला, इथे एंट्री घेतली, पुन्हा मार्केट गेलं तिथं, नंतर मार्केट खाली आलं. त्याला इग्नोर करू आपण थोडंसं. 4थी एंट्री इथं सांगतो कालचं कॅब काय झालं, मॉर्निंग स्टार झालं. होमवर्क काय बघ ना आज काय काय शिकवलं त्याच्यानुसार बघ ना काय होमवर्क आहे. इथं घेतली एंट्री, स्टॉप लॉस बरोबर का. याचा हायब्रिड झाला ना एक कॅन्डल, तुम्ही ती एंट्री घेतली बरोबर. राहुल सर थांबले, त्यांना माहिती मार्केट काय होणार आहे, रिक्वेस्ट होणार आहे, तुम्ही कट करणार आहे. आधी काही कॅन्डल 50% मला सांगा.
कॅन्डल आली का नंतर वर क्लोजिंग दिली. यांनी जर ते 20-30 ला प्रीमियम घेतला असला प्रीमियम कमी त्यांच्यापेक्षा 2 रुपये कमी भेटला असेल तर मला उत्तर सांग. ते किंमत तेवढा होईल की नाही फायदा? तो त्यांचा फायदा झाला ना. चल ना बघ ना काय काय शिकवलं या व्यक्तीचा फायदा झाला की 2 रुपये त्यात जास्त प्रॉफिट मिळणार ते पहिल्या लेक्चर नुसार बघ profit नाही जास्त तुझ्या आलं. लक्षात येईल होमवर्क काय हिंदीला काय शिकवलं किती point होतं होते वर हिंदीचं केलंच नाही तू आज Profit बुक तर कम्प्लीट या पाठवलं ना व्यक्तीला त्या आणि फोनमध्ये ह्या व्यक्तीला माहिती हा पॅटर्न रिटेस्ट करायला मार्केट या दिवसामध्ये तुम्हाला 4 वेळेस चांगले रिटेस्ट होईल. आलं लक्षात पॅटर्न हे घडतं म्हणजे घडतंच मार्केट 90% घडतं 90% होतात. सर हे आता जे सांगायचे हे एक्सपायर पुरतच मर्यादित आहे का कंटिन्यू? रोज मर्यादित आहे रोज पुरतंय मर्यादित नाही हे अनलिमिटेड आहे लिमिटेड नाही कशासाठी आता हे असंच घडतंय कुठेही बॅक करा तुम्ही मार्केट आजचं मार्केट आहे ते ओपन झालं खाली आलं याचा हायब्रिड झाला नाही तर पॅटर्न दिला पॅटर्न म्हणलं नाही तर याचा हायब्रिड झाला का झाला का हायब्रिड नाही झालं नाही घ्यायची एंट्री आपल्या नियमानुसार एंट्री होईल तिथं नाही होणार. ठीक आहे आता मग इथं हाय पॅटर्न म्हणला बेरिश एखाद्याने इथे एंट्री घेतली असेल बेरिशची बरोबर ना गडबडीत माझ्यासारख्याने घेतली इथे एंट्री पण समजा भाऊसाहेब थांबले त्यांना माहिती रिटेस्ट होणार आहे गेलं पुन्हा रिटेस्टला मार्केट गेलं नाही तर नाही गेलं ना ते जाणार ह्या कॅन्डलच्या 50% जाणार किंवा याच्या 50% किंवा तुम्हाला मी जसं दाखवलंय ड्रॉइंग मध्ये इथपर्यंत तरी मार्केट जाणार किंवा याच्या 50% जाणार किंवा इथपर्यंत तरी जाणार किंवा इथपर्यंत जाणार मात्र ते त्याला रिटेस्ट केल्याशिवाय मार्केट जात नाही. आज भले मार्केट साईड होतं तरी मार्केटमध्ये घडलंय गेलं की तरी टेस्टला. आता ज्यांनी इथे एंट्री घेतली इथं एंट्री घ्या ना जाऊन आल्यावर एकदा इथे एंट्री घेतली तर डायरेक्ट खाली चालेल मग मार्केट धाक दुखत वाढले नाही ऍडमिट नाही वाढले नाही तर पण ह्या व्यक्ती तिथे गेले ऍडमिट वाढले की नाही मग गेलो रिवर्स गेल्यावरती लाल आकडे दिसायला लागली ना त्याला याला दिसते का लाल आकडे कृष्णा त्या व्यक्तीला लाल आकडे दिसतील का थोडेफार दिसतील 40-50 100-200 रुपये दिसतील पण याला यात याच्यावर जर गेट स्टॉप लॉस हिट होईल कसं लावला असेल तर नसेल लावलं तर लॉस होईल जास्त. एवढ्या साईडेज मार्केटमध्ये सुद्धा हे मार्केट कसं करतं टेस्ट होतं म्हणजे होतं एखादी मुवमेंट असं सोडून द्यायची. आता इथं बुलिश पॅटर्न जर तुम्ही मांडला तिथं सुद्धा मार्केट टेस्टला आलंय पुन्हा आलंय का त्यांनी एंट्री घेतली इतर टेस्टला आलं मार्केट पुन्हा केलं चेक केले पुन्हा की कॅनल बरोबर झालाय की नाही पॅटर्न बघायलाच ते मार्केटवर नंतर वर गेलं शांत बसायचं. आता 5, 10, 15, 20 मिनिटाचा टाइम निघाला आहे का नाही तिथं मार्केट साईड होतो भागच वेगळाच इथं तुम्हाला एंट्रीज दिली नाही मार्केट आहे का नाही 4 कॅनल मॅच आपण बघतो 4 कॅनल झालेल्या नाही हे प्रत्येक ठिकाणी ज्याला ऑप्शन ट्रेडिंग करायचंय त्यांनी बघायचं इथं एंट्री घेण्यापेक्षा इथं मार्केटात डबल येऊन इथं एंट्री घ्या काय फरक पडत नाही 1-2 कॅनल तुमचे पैसे उचलू म्हणजे मार्केट सुरुवातीला आल्यानंतर सुरुवातीला एंट्री घ्यायची गडबडीत एंट्री घ्यायचीच नाही मार्केट काय पळून नाही चाललं पुढं आपण मिळलं तरी मार्केट पाहणार त्यामुळे मार्केट विषय सोडून द्या वाट बघायची सुद्धा म्हणतो ना हिंदीमध्ये म्हणे सबरी काय सब्र दाखल मिठा होता आहे की नाही तशी त्यामध्ये ऑप्शन वाढेल जो थांबतो तोच पैसे कमवतो मार्केट कधी 3 वाजेपर्यंत साईडवर राहतं आणि 3 वाजता एखादी मुवमेंट बाहेर देतात दिवसभर बरोबर टाकतात जसं इथं थोडक्यात जो थांबलाय त्याला पैसे नाही मिळाले दिवसभर टाइम निघत झाला पण ज्यांनी वाट पाहिली हे ब्रेक झाला इथं जरी एंट्री घेतली एका दिवस बरोबर होऊन जाते सगळं थांबलीच दिवसभराची माझ्या ते खूप महत्वाचं आहे ते पेशंट स्वतः डेव्हलप करा. तुम्हाला जर तो शेंडे प्रवीण शेंडे म्हणून पण मला वाटतं तो इंग्लंडला कुठे आहे इंग्लंड कोणत्या देशात आहे तो बाहेर 50,000 रुपये फी आहे प्रवीण शेंडे तुम्ही सर्च करा गुगलला वाटतं तर त्याची 50,000 रुपये फी कायची आहे फक्त सायकोलॉजी शिकवतो काय शिकवतो मानसिकता तयार कशी शिकावी सायकोलॉजी आपला वाटतं खूप भारी आहे व्यवस्थित खरं बरं काय मी जर सांगितलं काय हो म्हणतात तर त्याच्या क्लासला बसलं तर तुम्ही होच म्हणणार पण ज्यावेळेस आपला पैसा लावतो ना आपण ऍक्च्युअली ट्रेडिंग मध्ये तर त्यावेळेस लाल आले दिसले ना प्रवेश राहत नाही माझ्याकडून त्यावेळेस आपल्या आपल्या कॅन्डलला आपणच राहत होतो
तिथं तो विषय शिकवायला सांगायला चांगलं वाटतं सगळ्यांना. रियालिटी तुम्ही मला माहिती त्यावेळेस पंढरी घाबरते, हा त्यावेळेस पंढरी घाबरते. हा पण तरी घाबरते वेळेस ठेवायचं ते जे आहे ते सोपे सोपे जे तुम्हाला सांगितलं मी ते 8 वर्षात म्हणजे आता हा पॅटर्न तुम्हाला गुगलवर टाकत नाही. हा पॅटर्न तुम्हाला काय झालं? सापडणार नाही. अरे मी आणि माझा एक माऊ मित्र आहे. तू मार खाशील बर का? नाही. उघड लवकर. सांगली साताऱ्यात तिकडला तुम्ही सोबत होते एका ठिकाणी क्लास बँगलोरला असतात तिथं आणि पॅटर्न म्हणला अरे मार्केट म्हणजे बॅक टेस्टिंग करायचं आहे आमचं. मी ज्या ज्या स्ट्रॅटेजी शिकवल्या त्या कमीत कमी 100 वेळेस बॅक टेस्टिंग केलं तरी जास्त वेळ बॅक टेस्टिंग केलं 4 पैसे घातले बॅक टेस्टिंग मध्ये. तुम्ही व्हर्जन घ्यायला तसं बॅक टेस्टिंग करा.